वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज भवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. बहुतेकांना हा श्लोक खूप माहिती असेल आणि आपण क्वचित सगळे मिळून जेव्हा जेवायला बसतो तेव्हा घेतो, पण आजची ही सवय ऐकल्यानंतर तुम्ही हा श्लोक रोज म्हणणार आहात आणि डोळे बंद करून तेही. तर आपण आज जाणून घेऊया की या श्लोकाचं खरं कारण काय आहे आणि आपण का तो म्हणायचा आहे. तर आजची मिशन 50ची हॅबिट म्हणजे जी आहे हॅबिट नंबर 31 आहे की पहिले 3 जे घास आहेत ते डोळे बंद करून घ्यायचे आहे आणि मनातल्या मनात ईश्वराला त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड, धन्यवाद आणि थँक्यू म्हणायचं आहे. तर आपण समजून घेऊया का. बेसिकली क्लोज युअर आईज फॉर फर्स्ट 3 बाईट्स. कारण तुम्हाला माहिती आहे आपलं डायजेशन म्हणजे पचन हे आपल्या पोटात सुरू होत नाही, तर ते आपल्या मेंदूमध्ये सुरू होतंय. आणि आजची आपली मिशन 50ची जी सवय आहे ती ऐकून थोडीशी मजेशीर वाटली असेल, कारण हे खूप मला वाटतं पुरातन काळात गेलेले आहे आणि आता बऱ्याचदा लोक ते म्हणत पण नाही. पण विश्वास ठेवा, याचा परिणाम खूप मोठा असतो आणि आहे. जेवताना पहिल्या 3 घासांसाठी डोळे बंद करायचे. आपण बहुतेक लोक जेवताना सध्या काय करतो, इधर स्क्रोल करतो, टीव्ही बघतो किंवा कामाच्या विचारात असतो किंवा घाईघाईमध्ये पटापट पटापट जेवायला लागतो. पण सत्य काय आहे, जेव्हा तुमचं मन तणावात असतं, घाईत असतं, डिस्ट्रॅक्टेड, विचलित असतं, तेव्हा शरीर पचनाला प्राधान्य देत नाही. शरीर त्यावेळेस फाईट और फ्लाईट मोडमध्ये म्हणजे लढा किंवा पळून जा या मोडमध्ये असते आणि पचन ते अक्षरशः मंदावते. म्हणून ही हॅबिट म्हणजे एक प्रकारचा जणू सेन्सरी डायजेशन रिसेट आहे आपल्याला. आता सायन्स काय सांगतं आपल्याला की आपलं पचन पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम कडून स्ट्रॉंगली कंट्रोल होत असतं, ज्याला आपण म्हणतो रेस्ट अँड डायजेस्ट सिस्टम. म्हणजे विश्रांती आणि पचन प्रणाली ते एकत्र चालते. जेव्हा तुम्ही शांत होता, सेन्स ॲक्टिवेट होतात, आपल्या संवेदना सक्रिय होतात, तेव्हा शरीरात एक प्रोसेस सुरू होतो ज्याला म्हणतात सिफलिक फेज ऑफ डायजेशन. म्हणजे अन्न पोटात जायच्या आधी शरीर पचनासाठी तयारी सुरू करतं. त्यामुळे लाळेचं उत्पादन होतं किंवा पाचक एन्झाईम्स जे आहेत त्यांचे उत्सर्जन होते, ते रिलीज होता. पोटातील आम्लाची तयारी आणि इन्सुलिनचा प्रतिसाद हे सगळे वाढते. सिंपल शब्दात सांगायचं तर तुमचं नर्वस सिस्टम जे आहे ते ठरवते की एनर्जी बनवायची आहे का ह्याच्यातनं ब्लोटिंग बनणार आहे. येस, इतकंच पॉवरफुल आहे हे सगळं. आता प्रश्न असा आहे की डोळे बंद केल्याने काय फरक पडतो. कारण विजन म्हणजे दृष्टी हा आपला सर्वात स्ट्रॉंग सेन्सरी इनपुट आहे. जेव्हा डोळे उघडे असतात तेव्हा मेंदू सतत आसपासच्या गोष्टी प्रोसेस करत असतो. पण जेव्हा तुम्ही डोळे बंद करतात तेव्हा ब्रेन इनवर्ड शिफ्ट होतो आणि तुमची बाकीचे सेन्सेस जास्त सक्रिय किंवा ॲक्टिव्ह होतात. जसे टेस्ट, स्मेल, टच, टेम्परेचर म्हणजे जसे जेवणाचा छान सुगंध येणे किंवा किती गरम आहे किंवा चव कशी आहे ते जास्त कळणे आणि त्यामुळे जागरूकपणे खाणे आपोआपच सुरू होते. रिसर्च सांगते की माइंडफुल ईटिंगमुळे कमी होऊ शकतं ते काय की ओव्हर ईटिंग म्हणजे अतिप्रमाणात खाणं, इमोशनल ईटिंग म्हणजे भावनिक खाणं किंवा बिंज ईटिंग पॅटर्न म्हणजे एकाच वेळी खूप जास्त खाण्याची जी सवय आहे ती आपोआपच कमी होते आणि आपल्याला लवकर समाधान वाटायला लागतं. म्हणून पहिल्या 3 घासांसाठी जर डोळे बंद करणं हे तुम्हाला ॲक्च्युली कमी खायला मदत करू शकत असेल, प्रयत्न न करताच तर का नाही करायचं. आता हा भाग या सवयीला फक्त हेल्थी नाही तर हिलिंग पण बनवतो. म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्या 3 घासांसाठी डोळे बंद करून घेता तेव्हा अन्नाची चव घेतो म्हणजे आपण आपोआपच फील व्हायला लागतं आणि मनातल्या मनात आपण काय करायचं आहे की त्या शेतकऱ्याला ज्यांनी हे आपल्यासाठी पिकवलं आहे, त्याला ज्यांनी हे धान्य दुकानापर्यंत पोचवलं आहे त्या व्यापाऱ्यांना, दुकानदाराला, भाजीवाल्यांना आणि ऑफकोर्स ज्यांनी हा स्वयंपाक केला आहे त्या व्यक्तीला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या स्वतःच्या शरीरालाही. कारण हे सगळं पचवायला शेवटी हे शरीरच आपल्याला मदत करतं.
ही जी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आहे आणि अर्थात आपल्या त्या महत्त्वाच्या श्लोकाबरोबर, ही फक्त स्पिरिच्युअल आध्यात्मिक नाही आहे, तर ही खरं खूप शरीराच्या दृष्टीने हेल्थी आणि हीलिंग आहे. ग्रॅटिट्यूडवर रिसर्च सांगता की स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात आणि नर्वस सिस्टम रेग्युलेशन सुधारते, आणि जेव्हा स्ट्रेस कमी होतो तेव्हा पचन सुधारते. म्हणून ही सवय म्हणजे न्यूट्रिशन प्लस नर्वस सिस्टम प्लस माइंडसेट, सगळं काही एका छोट्या कृतीमध्ये आहे. तर हॅबिट करायची कशी? खूप सिंपल आहे. खाली बसून घ्यायचं आहे, फोन बाजूला ठेवायचा आहे, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, डोळे बंद करायचे, आपला आवडता हा श्लोक म्हणायचा जो मी सुरुवातीला सांगितला, आणि मग 3 हळूहळू स्लो बाईट्स घ्यायच्या आहे. चावून चावून व्यवस्थित खायचं आहे. याची चव कशी आहे, याचं टेक्स्चर कसं आहे, उष्ण आहे की थंड आहे, तिखट आहे की गोड आहे, हे सगळं स्वतः फील करायचं आहे. आणि ग्रॅटिट्यूड ऑफकोर्स सगळ्यांना ते ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. बस 3रा घास झाला की मग डोळे उघडायचे आणि नॉर्मल खायचं आहे. नो प्रेशर, नो परफेक्शन. तर फक्त एक छोटासा रिसेट. आता ह्याचा एक अनपेक्षित फायदा सांगते. जर तुम्ही हे रोज केलं तर तुम्हाला लक्षात येईल तुम्ही जास्त चांगलं चावून खायला लागला आहात, तुम्ही हळूहळू घाई न करता खायला लागला आहात, लवकर पोट भरल्याची जाणीव होते, क्रेविंग्स देखील कमी होतात आणि अन्न जास्त एन्जॉय करू लागतो. कारण तुमचा ब्रेन हा फूडला आता केऑस नाही समजत, तर माइंडफुली खायला सांगतो आणि प्रेझेंट सोबत जोडायला शिकवतो. आणि ही तुमची ईटिंग हॅबिट डाएटपेक्षा अधिक फायदेशीर ठरते. जर आजची मिशन 50 हॅबिट तुम्हाला योग्य वाटली असेल, म्हणजे पहिल्या 3 घासांसाठी डोळे बंद करणे आणि तुमच्या नर्वस सिस्टमला सांगणे की आय फील सेफ, आय कॅन डायजेस्ट, म्हणजे मी सुरक्षित आहे आणि मी अन्न अतिशय चांगल्यारीत्या पचवू शकतो, तर आजच हे नक्की करून बघा आणि कमेंट करा की तुम्हाला अन्नाची चव वेगळी वाटली का. अर्थात मिशन 50 हॅबिट हा आहे की आपला हा आवडता श्लोक म्हणून सुरू करायचा आहे, ग्रॅटिट्यूडनी सुरू करायचा आहे, डोळे बंद करून 3 आपले घास मनापासून घ्यायचे आहे आणि मग जेवण छान एन्जॉय करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच आणि पुन्हा भेटूया पुढच्या हॅबिटमध्ये.